नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका अधिकाऱ्याची प्रेरणादायी जीवनगाथा ज्यांचे नाव घेताच प्रामाणिकपणा, निर्भीड निर्णय आणि भ्रष्टाचाराविरोधातील कठोर भूमिका डोळ्यासमोर उभी राहते. हे असे अधिकारी आहेत ज्यांनी अनेक ठिकाणी नियमांची कठोर अंमलबजावणी केली, राजकीय दबावाची पर्वा केली नाही आणि जनहितालाच सर्वोच्च प्राधान्य दिले. होय मित्रांनो, आपण बोलत आहोत IAS तुकाराम मुंडे यांच्याबद्दल. त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा बदल्या झाल्या, अनेक वाद निर्माण झाले, पण त्यांनी आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. आजच्या या मालिकेच्या पहिल्या भागात आपण त्यांच्या बालपणापासून ते IAS अधिकारी होईपर्यंतचा संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. तुकाराम मुंडे यांचा जन्म महाराष्ट्रातील एका अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. शेतीवरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. ग्रामीण भागातील इतर मुलांप्रमाणे त्यांचे बालपणही अत्यंत साधेपणात गेले. लहानपणापासूनच त्यांनी कष्ट, शिस्त आणि प्रामाणिकपणा यांचे संस्कार घरातून घेतले. घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे अनेक वेळा शिक्षण सुरू ठेवणेही कठीण होत असे, पण त्यांच्या आईवडिलांनी शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले. त्यांचा एकच विश्वास होता, शिक्षण हेच गरिबीवर मात करण्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे. याच विचारातून तुकाराम मुंडे यांनी आपल्या आयुष्याचा मार्ग ठरवला. गावातील शाळेतून त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते लहानपणापासूनच अभ्यासू होते. वर्गात नेहमीच चांगले गुण मिळवत असत, पण त्यांची खासियत फक्त अभ्यास नव्हती. वेळेचे नियोजन, शिस्तबद्ध जीवन आणि कठोर मेहनत ही त्यांची ओळख बनली. शिक्षकांनाही त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्यांच्या अनेक मित्रांनी परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडले, मात्र तुकाराम मुंडे यांनी हार मानली नाही. त्यांनी प्रत्येक अडचणीला संधीमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला. उच्च शिक्षणासाठी त्यांनी गाव सोडले. नवीन शहर, नवीन वातावरण, आर्थिक अडचणी आणि भविष्याची चिंता या सर्व गोष्टी एकाच वेळी त्यांच्यासमोर उभ्या होत्या. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी स्वतःचा खर्च कमी ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांना माहीत होते, घरच्यांवर आर्थिक भार टाकणे योग्य नाही. याच काळात त्यांनी देशातील प्रशासकीय सेवांबद्दल माहिती मिळवण्यास सुरुवात केली. IAS, IPS, UPSC ही नावे त्यांना प्रेरणा देऊ लागली. त्यांच्या मनात एक स्वप्न निर्माण झाले, देशासाठी काम करणारा प्रामाणिक अधिकारी बनायचे. UPSC परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षा देतात, पण यशस्वी होणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी असते. तुकाराम मुंडे यांना ही गोष्ट माहीत होती, पण त्यांनी कधीही स्वतःवरचा विश्वास कमी होऊ दिला नाही. त्यांनी अभ्यासाचे कठोर वेळापत्रक तयार केले. दररोज अनेक तास अभ्यास, वृत्तपत्रांचे वाचन, चालू घडामोडींचा अभ्यास, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, प्रत्येक विषयावर त्यांनी मेहनत घेतली. त्यांच्यासाठी ही परीक्षा केवळ नोकरी मिळवण्याचा मार्ग नव्हता, तर समाजात सकारात्मक बदल घडवण्याची संधी होती. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर UPSC परीक्षेचा निकाल लागला. त्यांचे नाव यशस्वी उमेदवारांच्या यादीत होते. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आई वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. त्यांच्या मुलाने केवळ स्वतःचेच नाही, तर संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल केले होते. ही केवळ वैयक्तिक यशाची गोष्ट नव्हती, तर हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा क्षण होता. अनेकांना माहीत नसते की तुकाराम मुंडे यांनी सुरुवातीला भारतीय पोलीस सेवेत म्हणजेच IPS सेवेत प्रवेश मिळवला होता. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी शिस्त, नेतृत्व आणि निर्णय क्षमता यांचा उत्कृष्ट परिचय दिला. मात्र त्यांचे अंतिम ध्येय IAS अधिकारी बनण्याचे होते. त्यांनी पुन्हा UPSC ची तयारी सुरू ठेवली. दिवसभर प्रशिक्षण आणि उरलेल्या वेळेत अभ्यास हा दिनक्रम त्यांनी अनेक महिने कायम ठेवला. अखेरीस त्यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले. त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेसाठी म्हणजेच IAS मध्ये निवड झाली. हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या टप्प्यांपैकी एक होते. IAS अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांना मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. येथे देशभरातून निवड झालेले सर्वोत्तम अधिकारी प्रशिक्षण घेत असतात. यामध्ये प्रशासन, कायदा, अर्थव्यवस्था, ग्रामीण विकास, आपत्ती व्यवस्थापन, नेतृत्व आणि लोकसेवा यांचे सखोल शिक्षण दिले जाते.
तुकाराम मुंढे यांनी या प्रशिक्षणातही आपली मेहनत, शिस्त आणि कार्यतत्परता कायम ठेवली. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली. त्यांच्या व्यक्तिमत्वातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणत्याही परिस्थितीत नियमांची तडजोड न करण्याची वृत्ती. याच गुणामुळे पुढील काळात ते संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी एक स्पष्ट तत्व ठरवले. सरकारी पद हे अधिकार दाखवण्यासाठी नसते, तर जनतेची सेवा करण्यासाठी असते. त्यांचा विश्वास होता की जर अधिकारी प्रामाणिक असेल तर संपूर्ण यंत्रणा बदलू शकते आणि जर अधिकारीच तडजोड करू लागला तर सर्वसामान्य नागरिकांचा शासनावरील विश्वास कमी होतो. याच विचारसरणीने त्यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात केली. मसुरी येथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र कॅडरमध्ये नियुक्ती झाली. प्रशिक्षणातून बाहेर पडलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याप्रमाणे त्यांच्याही मनात अनेक स्वप्न होती. प्रशासन अधिक पारदर्शक करायचे, जनतेच्या अडचणी समजून घ्यायच्या आणि सरकारी यंत्रणा लोकाभिमुख बनवायची. पहिल्या नियुक्तीपासूनच त्यांनी कार्यालयात वेळेचे काटेकोर पालन सुरू केले. त्यांच्या कार्यालयात एक गोष्ट स्पष्ट होती: नियम सर्वांसाठी समान. कोणतीही व्यक्ती कितीही मोठा असो, त्याच्यासाठी वेगळे नियम नसतील. तुकाराम मुंढे यांची काम करण्याची पद्धत इतर अनेक अधिकाऱ्यांपेक्षा वेगळी होती. ते सकाळी वेळेवर कार्यालयात पोहोचत, प्रलंबित फायलींचा आढावा घेत, लोकांकडून आलेल्या तक्रारी स्वतः वाचत आणि प्रत्येक अधिकाऱ्याला स्पष्ट जबाबदारी देत. त्यांच्या मते फाईल टेबलवर पडून राहणे म्हणजे नागरिकाचा वेळ वाया घालवणे. म्हणून त्यांनी अनेक कार्यालयांमध्ये प्रलंबित कामे कमी करण्यावर भर दिला. तुकाराम मुंढे यांना असे वाटत होते की नागरिकांना आपल्या समस्या सांगण्यासाठी अनेक दारं ठोठावी लागू नयेत. म्हणून त्यांनी लोकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला. अनेक ठिकाणी त्यांनी नियमित जनता दरबार घेतले. गावागावातून आलेले नागरिक आपल्या समस्या थेट त्यांच्यासमोर मांडत असत. कोणाची जमीन प्रकरणात अडचण, कोणाला शासकीय योजनेचा लाभ मिळत नव्हता, कोणाला भ्रष्टाचाराची तक्रार होती. ते प्रत्येक अर्ज गांभीर्याने ऐकत. त्यामुळे सामान्य नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास वाढू लागला. तुकाराम मुंढे यांच्या नावाशी जोडला जाणारा सर्वात मोठा गुण म्हणजे भ्रष्टाचाराविरोधातील शून्य सहनशीलता. जर एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध गंभीर तक्रार आली तर ती दडपून टाकण्याऐवजी ते चौकशीचे आदेश देत. त्यांनी अनेक विभागांमध्ये अचानक तपासण्या सुरू केल्या. कार्यालयात अनुपस्थित कर्मचारी, कामात हलगर्जीपणा, अनावश्यक विलंब या गोष्टी त्यांना अजिबात मान्य नव्हत्या. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या कामाच्या पद्धतीत बदल करावा लागला. प्रशासनातील अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे सुरू असलेल्या काही चुकीच्या पद्धती त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. बेकायदेशीर बांधकामे, परवानगीशिवाय सुरू असलेले व्यवसाय, सरकारी जागेवरील अतिक्रमणे या प्रकरणांमध्ये त्यांनी नियमानुसार कारवाई केली. अर्थात अशा निर्णयांमुळे अनेक प्रभावशाली व्यक्ती नाराजही झाल्या. पण मुंढे यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपले काम सुरू ठेवले. प्रशासकीय सेवेत काम करताना अनेक वेळा अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात मतभेद होतात. तुकाराम मुंढे यांच्या बाबतीतही असे अनेक प्रसंग आले. काही निर्णयावर राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी त्यांची कार्यपद्धती खूप कठोर असल्याचे म्हटले, तर अनेक नागरिकांनी मात्र त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. याच काळात त्यांच्या वारंवार बदल्यांबद्दल चर्चा सुरू झाली. प्रामाणिक अधिकारी आणि वारंवार होणाऱ्या बदल्या ही गोष्ट भारतीय प्रशासनात नवीन नाही. तुकाराम मुंढे यांच्या बाबतीतही हे अनेकदा घडले. एखाद्या ठिकाणी काम सुरू करून काही महिने होत नाहीत, तोच त्यांची बदली होत असे. अनेकांना प्रश्न पडत असे, इतक्या लवकर बदली का? याचे उत्तर अनेकदा स्पष्टपणे मिळाले नाही. मात्र एक गोष्ट मात्र स्पष्ट होती: जिथे ते जात तिथे प्रशासनात काही ना काही बदल नक्की दिसत. त्यांच्या कामामुळे अनेक सामान्य नागरिक प्रभावित झाले. लोकांना वाटू लागले की हा अधिकारी आपल्या कामासाठी कोणालाही घाबरत नाही. सोशल मीडियावर त्यांच्या निर्णयांची चर्चा होऊ लागली. तरुण विद्यार्थ्यांनी त्यांना आदर्श मानायला सुरुवात केली. UPSCची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणास्थान बनले. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या शिस्तीचे कौतुक केले, तर काहींना त्यांची कार्यशैली खूप कठोर वाटत होती. कारण उशिरा येणे, फायली प्रलंबित ठेवणे, अनावश्यक सुट्ट्या यांना त्यांनी कधीही प्रोत्साहन दिले नाही. त्यांच्या कार्यालयात अनेक कर्मचाऱ्यांना वेळेवर काम पूर्ण करावे लागे. तुकाराम मुंढे यांचा सर्वात मोठा संदेश असा होता: कायद्यापेक्षा मोठे कोणीही नाही. ते सामान्य नागरिक असोत,
मोठे व्यापारी असोत की प्रभावशाली लोकप्रतिनिधी, नियम सर्वांसाठी सारखेच असावेत हा त्यांचा ठाम विश्वास होता. याच विचारामुळे त्यांना अनेक वेळा विरोधाचा सामना करावा लागला. महाराष्ट्रात अनेक अधिकारी काम करतात, मात्र तुकाराम मुंडे यांची लोकप्रियता वेगळी होती, कारण त्यांनी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याऐवजी त्यांनी आपल्या कामातून स्वतःची ओळख निर्माण केली. लोकांना त्यांच्या भाषणापेक्षा त्यांच्या कृती जास्त महत्त्वाच्या वाटल्या. त्यांच्या कारकिर्दीचा सुरुवातीला टप्पा यशस्वी ठरत असतानाच पुढे त्यांच्या समोर आणखी मोठी आव्हाने उभी राहिली. महापालिकांचे प्रशासन, आर्थिक गैरव्यवहार, राजकीय संघर्ष, मोठ्या शहरातील अतिक्रमण आणि जनहितासाठी घेतलेले कठोर निर्णय यामुळे तुकाराम मुंडे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनले. याच काळात त्यांच्या प्रत्येक निर्णयावर माध्यमांचे लक्ष केंद्रित होऊ लागले. नाशिक येथे काम करताना तुकाराम मुंडे यांनी प्रशासन अधिक पारदर्शक करण्यावर भर दिला. सरकारी कार्यालयांमध्ये वेळेचे पालन, प्रलंबित कामांचा निपटारा आणि नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कारवाई ही त्यांची प्राथमिकता होती. ते अचानक कार्यालयीन पाहण्या करत असत. काही वेळा अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित आढळले. अशा वेळी त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. त्यांच्या मते सरकारी कर्मचारी हा जनतेचा सेवक आहे, त्यामुळे त्याने आपल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन केलेच पाहिजे. नाशिकमध्ये त्यांनी सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमा राबवल्या. ही कारवाई सामान्य नागरिकांपुरती मर्यादित नव्हती. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रभावशाली व्यक्तींवरही तीच कारवाई करण्यात आली. त्यामुळे काही लोकांनी त्यांच्या निर्णयांचे स्वागत केले, तर काहींनी या कारवायांवर नाराजी व्यक्त केली. पण तुकाराम मुंडे यांची भूमिका स्पष्ट होती. कायद्यापुढे सर्व समान आहेत. यानंतर त्यांची नियुक्ती सोलापूर येथे झाली. तेथेही त्यांनी कार्यालयीन शिस्तीवर विशेष भर दिला. फायलींचा विलंब, अनावश्यक खर्च, कामातील हलगर्जीपणा या सर्व बाबींवर त्यांनी कठोर भूमिका घेतली. ते स्वतः नियमित बैठका घेत आणि प्रत्येक विभागाच्या कामाचा आढावा घेत. यामुळे अनेक वर्ष प्रलंबित असलेली काही कामे वेगाने पुढे सरकू लागली. तुकाराम मुंडे यांच्याबद्दल मतमतांतरे नेहमीच होत राहिली. काही लोक म्हणत ते खूप कडक आहेत, तर काही म्हणत जर नियम पाळले तर त्यांच्याशी कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती एक वेगळीच प्रतिमा तयार झाली. त्यांच्या कार्यालयात शिस्त होती, वेळेचे महत्त्व होते आणि कामात निष्काळजीपणाला अजिबात स्थान नव्हते. पुढे त्यांची नियुक्ती पुणे येथे महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदारीवर झाली. पुण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात वाहतूक, अतिक्रमण, सार्वजनिक सेवा आणि नागरी सुविधा ही मोठी आव्हाने होती. मुंडे यांनी या विषयांवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी अनेक ठिकाणी नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. वाहतूक नियमांचे पालन, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण आणि प्रशासनातील पारदर्शकता यावर त्यांनी भर दिला. कठोर निर्णय घेतल्यामुळे काही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील काही घटक त्यांच्यावर नाराज झाले. काही निर्णयांवर सार्वजनिक चर्चा झाली. माध्यमांमध्ये विविध प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. एका बाजूने त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळत होता, दुसऱ्या बाजूला त्यांच्या कार्यपद्धतीवर टीकाही होत होती. लोकशाही व्यवस्थेत अशा मतभेदांना स्थान असते आणि मुंडे यांच्या कारकिर्दीत हे वारंवार दिसून आले. तुकाराम मुंडे यांच्या नावासोबत अधिक जोडला गेलेला विषय म्हणजे वारंवार होणाऱ्या बदल्या. एका ठिकाणी काम सुरू करून फार काळ लोटत नाही तोच त्यांची नवीन ठिकाणी नियुक्ती होत असे. प्रत्येक बदलीनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू होत असे. काही लोक म्हणत प्रामाणिक अधिकाऱ्यांना टिकू दिले जात नाही, तर काहींच्या मते प्रशासनात बदल्या हा नियमित प्रक्रियेचा भाग आहे. खरे कारण प्रत्येक प्रकरणात वेगवेगळे असू शकते, परंतु या बदल्यांमुळे त्यांचे नाव राज्यभर अधिक परिचित झाले. नागपूर येथे काम करताना त्यांनी शहर प्रशासनात अनेक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. महापालिकेतील कामकाज अधिक कार्यक्षम करण्यासाठी त्यांनी नियमित आढावे घेतले. महसूल वाढविणे, अनावश्यक खर्च कमी करणे, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य यावर लक्ष देणे या गोष्टींना त्यांनी प्राधान्य दिले. त्यांच्या निर्णयांमुळे काही ठिकाणी सकारात्मक बदल दिसून आले, तर काही निर्णयांवरून वादही निर्माण झाले. तुकाराम मुंडे यांची एक महत्त्वाची सवय म्हणजे लोकांशी थेट संवाद. ते नागरिकांच्या तक्रारी ऐकत, अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देत आणि कामाचा पाठपुरावा करत. यामुळे अनेक सामान्य नागरिकांना प्रशासन आपल्यासाठी काम करत असल्याची भावना निर्माण झाली. UPSC आणि MPSCची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी
तुकाराम मुंडे हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनले. त्यांच्या भाषणामधून एक संदेश कायम ऐकायला मिळतो. प्रामाणिक राहा, मेहनत करा, नियमांचे पालन करा आणि कोणत्याही दबावाला घाबरू नका. याच विचारांमुळे अनेक तरुण त्यांना आदर्श मानतात. प्रत्येक लोकप्रिय व्यक्तीप्रमाणे तुकाराम मुंडे यांनाही टीकेला सामोरे जावे लागले. काहींनी त्यांच्या कार्यपद्धतीला अतिशय कठोर म्हटले, काहींनी संवादात अधिक लवचिकता असावी असे मत व्यक्त केले, तर त्यांच्या समर्थकांचे म्हणणे होते, नियमांची काटेकोर अंमलबजावणी करायची असेल तर काही निर्णय कठोर असतातच. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, त्यांचे काम नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. आतापर्यंत आपण तुकाराम मुंडे यांच्या बालपणापासून ते महाराष्ट्रातील विविध शहरांमधील त्यांच्या धाडसी कारकिर्दीचा प्रवास पाहिला. पण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान अजून बाकी होते. हे केवळ आव्हान प्रशासनाचे नव्हते, तर लाखो लोकांच्या जीवाशी संबंधित होते. सन 2020 संपूर्ण जग एका अदृश्य शत्रूशी झुंज देत होते. रस्ते ओस पडले होते, शहरे बंद झाली होती, रुग्णालयांवर प्रचंड ताण होता आणि प्रत्येक नागरिकाच्या मनात एकच प्रश्न होता, आता पुढे काय होणार? याच काळात तुकाराम मुंडे यांच्यावर एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत करोना महामारीतील त्यांची भूमिका, मुंबईतील त्यांचे काम, निर्माण झालेले वाद आणि त्यातून मिळालेला अनुभव. 2020 मध्ये करोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. भारतातही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. विशेषतः महाराष्ट्र हा सर्वाधिक प्रभावित राज्यांपैकी एक ठरला. रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता, ऑक्सिजनची चिंता, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील ताण आणि नागरिकांमधील भीती या सर्व परिस्थितीत प्रशासनाला दिवस रात्र काम करावे लागत होते. याच काळात तुकाराम मुंडे यांच्यावर बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. मुंबईसारख्या महानगरात महामारीवर नियंत्रण ठेवणे हे अत्यंत कठीण काम होते. दररोज हजारो नवीन रुग्ण समोर येत होते. प्रत्येक निर्णयाचा परिणाम लाखो नागरिकांवर होणार होता. अशा वेळी मुंडे यांनी नेहमीप्रमाणे शिस्त, वेग आणि पारदर्शकतेवर भर दिला. करोना काळात प्रशासनाला निश्चित कामाचे तास नव्हते. दिवस असो की रात्र फोन सतत वाजत होते, बैठका सुरू होत्या, रुग्णालयांशी समन्वय साधला जात होता. औषधांचा पुरवठा, बेडची उपलब्धता, आयसोलेशन केंद्रांची व्यवस्था या प्रत्येक गोष्टीवर सतत लक्ष ठेवले जात होते. तुकाराम मुंडे स्वतः नियमित आढावा घेत असत. त्यांच्या मते संकटाच्या काळात प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. त्यांच्या काम करण्याच्या शैलीतील एक मोठा गुण म्हणजे वेगवान निर्णय. कोणतीही समस्या समोर आली की ती लांबवण्याऐवजी त्वरित निर्णय घेण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यामुळे अनेक कामे कमी वेळेत पूर्ण होत होती. अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या जात होत्या, कामाची मुदत निश्चित केली जात होती आणि त्यानंतर त्या कामाचा पाठपुरावा केला जात होता. करोना काळात डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, रुग्णवाहिका चालक आणि इतर अनेक कर्मचारी दिवस रात्र काम करत होते. प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा होता. मुंडे यांनी विविध विभागांना एकत्र करण्यावर भर दिला. यामुळे निर्णय घेण्याचा वेग वाढला. अनेक समस्यांचे निराकरण कमी वेळात होऊ लागले. करोना काळात नागरिकांमध्ये अनेक गैरसमज पसरत होते, भीतीचे वातावरण होते. अशा वेळी प्रशासनाकडून योग्य माहिती पोहोचविणे आवश्यक होते. तुकाराम मुंडे यांनी अधिकृत माहितीवर भर दिला. अफवांवर विश्वास ठेवू नका, सरकारी सूचनांचे पालन करा, मास्क वापरा, अंतर ठेवा या संदेशांचा सातत्याने प्रचार करण्यात आला. जसे त्यांच्या आधीच्या कारकिर्दीत झाले होते तसेच करोना काळातही काही निर्णयांवरून मतभेद निर्माण झाले. त्यांच्या कठोर कार्यशैलीवर काहींनी प्रश्न उपस्थित केले, तर अनेकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. कोणत्याही मोठ्या प्रशासकीय निर्णयाप्रमाणेच येथेही वेगवेगळ्या मतांना स्थान होते. या काळात तुकाराम मुंडे यांचे नाव वारंवार वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमध्ये झळकत होते. कधी त्यांच्या निर्णयांमुळे, कधी बैठकींमुळे, तर कधी त्यांच्या कामाच्या पद्धतींमुळे. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर माध्यमांचे लक्ष होते. त्यामुळे ते सामान्य नागरिकांमध्ये अधिक परिचित झाले. करोना काळानंतर त्यांच्या बदलीची बातमी पुन्हा चर्चेत आली. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्यांच्या कामाचे कौतुक करत बदलीबद्दल नाराजी व्यक्त केली, तर काहींनी ती प्रशासनातील नियमित प्रक्रिया असल्याचे म्हटले. यावर तुकाराम मुंडे यांनी सार्वजनिकरित्या फारशी प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी नेहमीप्रमाणे नवीन जबाबदारी स्वीकारली. तुकाराम मुंडे यांच्या व्यक्तिमत्वातील काही गोष्टी नेहमीच लक्ष वेधून घेतात. वेळेचे काटेकोर पालन, कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडणे,
नियमांचे समान पालन, जनतेच्या तक्रारी गंभीरपणे ऐकणे आणि स्वतः उदाहरण घालून देणे. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते ते स्वतः जशी शिस्त पाळतात तशीच अपेक्षा इतरांकडूनही करतात. वारंवार बदल्या झाल्या, वाद झाले, टीकाही झाली, पण एक गोष्ट कायम राहिली: सामान्य नागरिकांमधील त्यांची लोकप्रियता. विशेषतः तरुण वर्ग आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आजही त्यांच्या कार्यशैलीचा अभ्यास करतात. त्यांना वाटते प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा हीच खरी ओळख आहे. तुकाराम मुंडे यांच्या प्रवासातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो: यश मिळवणे कठीण असते, पण यश टिकवण्यासाठी तत्वांशी प्रामाणिक राहणे त्याहून कठीण असते. त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढ उतार आले, परंतु त्यांनी प्रत्येक नवीन जबाबदारीला नव्या उत्साहाने स्वीकारले. हीच त्यांची खरी ताकद आहे. मित्रांनो, एका छोट्याशा गावातून निघालेला मुलगा स्वप्न पाहतो, त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो, UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण होतो, IAS अधिकारी बनतो आणि नंतर आपल्या निर्णयांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतो. हा प्रवास सोपा नव्हता. तो संघर्षाचा होता, त्यागाचा होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्तव्याशी निष्ठा राखण्याचा होता. तुकाराम मुंडे यांच्या जीवनाचा अंतिम निर्णय इतिहास आणि समाज काळानुसार करत राहतील. मात्र इतके निश्चित आहे की त्यांनी आपल्या कामामुळे महाराष्ट्रातील प्रशासनाविषयी चर्चा अधिक व्यापक केली आणि अनेक तरुणांना सार्वजनिक सेवेकडे प्रेरित केले. मित्रांनो, तुम्हाला तुकाराम मुंडे यांची ही संपूर्ण जीवनकथा कशी वाटली? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी चरित्रांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची जीवनगाथा घेऊन भेटू. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.